नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. सावली बॅग वगैरे पॅक करून बॅग घेऊन बाहेर हॉलमध्ये येते. घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये जमलेली असते, फक्त तिलोत्तमाला सोडून. सावली आता चंद्रकांतचा आशीर्वाद घेते आणि वरती बघू लागते. वरती म्हणजे पायऱ्यांकडे बघू लागते. तेव्हा चंद्रकांत बोलतो, सावली अगं वरती काय बघतीयस? अच्छा, तिलोत्तमाची गाठ घ्यायची, तिचा आशीर्वाद घ्यायचाय का? तेव्हा सावली मान डोलावते. तेव्हा चंद्रकांत बोलतो, वा खूप चांगली गोष्ट आहे. आणि काहीही झालं तरी आपण आपले संस्कार अजिबात विसरायचे नाहीत. जा वर जा. तेव्हा सावली तिलोत्तमाच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागते. इकडे आपण पाहतो तर काय, सगळे वारकरी मंडळी जे हरिनाम सप्त्याचं आयोजन करणार असतात ते एकनाथाच्या घरी येतात. सोबत त्याने एक टेम्पो सुद्धा आणलेला असतो आणि त्यामध्ये कार्यक्रमासाठी लागणारं सगळं साहित्य असतं. ते एकनाथाजवळ जातात आणि बोलतात, एकनाथ रामकृष्ण हरी, आता या सगळ्या कार्यक्रमाची पताका तुम्हा दोघांना सांभाळायची आहे, तुला आणि सखदेवला. आणि तुम्ही दोघांनी हा कार्यक्रम जास्तीत जास्त कसा चांगला होईल ना याकडे लक्ष द्यायचंय. तेव्हा एकनाथ बोलतो, ठीक आहे, आता तुम्ही एवढं सांगताय तर घेतो आम्ही जबाबदारी आणि या वर्षीचा कार्यक्रम सुद्धा यशस्वी करून दाखवतो. इकडे आता सारंग सुद्धा तिलोत्तमाच्या खोलीत आलेला असतो. तो आईचा निरोप घेतो. तो बोलतो, आई चल मी निघतो. तेव्हा तिलोत्तमा बोलते, सारंग तुला मी काल जे काही सांगितलंय ते आठवतंय ना? स्वतःची नीट काळजी घे. तेव्हा सारंग बोलतो, तुला तर माहीतच आहे मी तिकडे का चाललोय. मी तिकडे का मिशनवरती चाललोय. तिच्या विरुद्ध मला पुरावे हुडकून तिचा पर्दाफाश करायचे. तेव्हा तिलोत्तमा बोलते, हो लवकरात लवकर कर, कारण जेव्हापासून ती मुलगी आली आहे ना तेव्हापासून माझ्यात आणि चंद्रकांतमध्ये फक्त भांडणच होत आहेत. आम्हा दोघांमध्ये फूट पडली आहे फक्त त्या मुलीमुळे. आणि बरोबर त्याच वेळेला सावली येते. ती त्या दोघांचं बोलणं ऐकते. तेव्हा तिलोत्तमा बोलते, काय ग तू काय करतेस इथे? तेव्हा सावली बोलते, ते मला तुमचा आशीर्वाद पाहिजे होता. तेव्हा तिलोत्तमा बोलते, हो का आशीर्वाद पाहिजे होता? पण मला एक सांग, मी तुझी कोण आहे? सांग ना कोण आहे तुझी मी? उगाच फालतूची नाती जोडण्याचा प्रयत्न करू नकोस, चल निघ. इकडे आता किचनमध्ये आपण पाहतो तर काय, सरुमावशी, अमृता, सोहम, बबलू या चौघांची मीटिंग भरते. तेही सिक्रेट बरं का. अमृता बोलते, आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे ना ज्यामुळे सावली आणि सारंग एकत्र येतील, त्यांना क्वालिटी टाइम स्पेंड करता येईल. तेव्हा बबलू बोलतो, मला असं वाटतंय त्या गाडीमध्ये जर ते दोघेच असतील तर, आणि आम्ही दोघे जर गेलो नाही तर त्यामुळे त्या दोघांना एकत्र टाइम स्पेंड करता येईल. आणि त्यामध्ये ताराची गाणी, वा. बोला बोला माझा प्लॅन कसा वाटला? तेव्हा अमृता बोलते, बेस्ट आहे, असंच करा. आणि तेवढंच तिथे सारंग आणि सावली सुद्धा येतात. सारंग आता त्या दोघांना हाक मारतो आणि बोलतो, चला पटकन बाहेर चला, आपल्याला लवकरात लवकर निघायचंय. आणि अशा प्रकारे चौघेही बाहेर येतात, गाडीजवळ येतात. सारंग बोलतो, बबलू तू पुढे बस. आणि आता मात्र बबलूला काय करावं काहीच कळत नाही. तो आता ऍक्टिंग करतो तेही कमाल आणि जोरजोरात ओढू लागतो, आई गो आई आई गो, खूप जोरात पोटात दुखतंय. आणि हे पाहून तर सारंगला धक्काच बसतो. तो बोलतो, काय नाही म्हणजे आता तर बरा होतास, एकदम कसं काय पोटात दुखायला लागलं? तेव्हा सावली बोलते, तुम्हाला खूप दुखतंय का? तेव्हा बबलू बोलतो, हो खूप दुखतंय, डब्बल खूप दुखतंय. तेव्हा सारंग बोलतो, चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. तेव्हा सावली सुद्धा बोलते, हो बबलू दादा चला आपण डॉक्टरांकडे आधी जाऊ, घरी काय नंतर गेलं तरीही चालेल. तेव्हा सोहम बोलतो, दादा वहिनी अरे मी आहे ना, तुम्हाला याची काळजी करायची काहीच गरज नाहीये, मी घेऊन जातो बबलूला डॉक्टरांकडे. तेव्हा सारंग बोलतो, बरं ठीक आहे तुम्ही जा डॉक्टरकडे, आम्ही जातो. असं म्हणतच दोघेही सावली आणि सारंग गाडीत बसतात आणि तिच्या गावासाठी निघतात. गाडीत बसल्यावर सारंग बोलतोय, सीट बेल्ट लाव. तेव्हा सावली सीट बेल्ट लावते. गाडीतून जात असताना दोघे एकमेकांशी काय बोलायला तयार नसतात आणि त्यामुळे गाडीतलं वातावरण इतकं शांत झालेलं असतं की बासच. आणि मग काय, सारंग लगेच ताराचं गाणं लावतो, माझं सासर पंढरी माझं माहेर पंढरी. पण सीट लावल्यामुळे तिला फारच अनकम्फर्टेबल फील होत असतं. ती कसं तरच करू लागते, हलू लागते. तेव्हा सारंग बोलतो, काय काय झालं? तेव्हा सावली बोलते, काय नाही, असं म्हणत असते, त्याला गोडशी स्माईल देते. पण हे सारंगला सांगायचं कसं हे काही तिला कळत नसतं. पण बघा ना, सारंगला न बोलता सगळं कळतं. तो साईडला ठेवलेली पाण्याची बॉटल घेतो आणि सावलीला देतो आणि बोलतो, घे पी. तेव्हा सावली घटाघटा पाणी पिते आणि तिचं उष्ट पाणी सारंग पितो. आणि तेवढ्यातच त्याला नीलचा कॉल येतो. सारंग गाडी थांबवतो आणि नीलशी बोलू लागतो बाहेर येऊन. नील बोलतो, काय झालं, तुम्ही पोचला नाही का अजून? तेव्हा सारंग बोलतो, हो हो पोहोचतोय, अजून थोडाच वेळ लागेल फक्त. आणि तेवढंच तिथे 2 गोळेवाले येतात, गोळ्याची गाडी घेऊन. तर प्रेक्षकांनो, हे जे 2 गोळेवाले असतात ते दुसरे तिसरे कोणीच नसतात तर बबलू आणि सोहमच असतात, जे की या अवतार बदलून आलेले असतात. बबलू आता सारंगला हाक मारतो, आयो माळक, अहो आमचा गोळा घ्या गोळा, असं म्हणतच तो सारंगचा हात पकडतो आणि त्याला त्याच्या गाडीजवळ घेऊन येतो. आणि मग काय, हा सोहम सुद्धा सावलीला गाडीच्या बाहेर काढतो आणि तिला गोळा खायला घेऊन येतो. तेव्हा सारंग बोलतो, कोण आहात तुम्ही आणि ही काय जबरदस्ती आहे? आम्हाला गोळा वगैरे काहीच खायचं नाहीये.
तेव्हा सोहम बोलतो, ओ साहेब, अहो एकदा टेस्ट तरी करून बघा. अहो आमचा एकदा गोळा खाऊन तरी बघा. एकच गोळा देईल प्रेमाचा शहारा. अहो मोठ्या गाडीवाले दादा, घ्या ना आमचा गोळा. तेव्हा सारंग बोलतो, नको नको, मला तुमचा गोळा नकोय. सावली, तुला हवाय का गोळा? तेव्हा बबलू बोलतो, हो बायकोला असं विचारायचं नसतं, डायरेक्टली खायला द्यायचं असतं. आणि बघा ना, आमचा गोळा बघून त्यांचे डोळे चमकतायत. म्हणजे 100% वहिनींना गोळा खायचाय. अहो द्या ना घेऊन. अहो लाडाची बायको आहे, घेऊन द्या पटकन. तेव्हा सारंग बोलतो, ठीक आहे, जास्त बडबड करू नका, एक गोळा द्या तिला. तेव्हा बबलू बोलतो, वा, एकच गोळा, म्हणजे नवरा बायकोमध्ये काय प्रेम आहे. 1/2. एकदा तू खा, एकदा मी खा. वा वा, नवरा बायकोमध्ये काय प्रेम आहे. प्रेम पाहिजे तर असं प्रेम पाहिजे. आणि हे ऐकून तर सारंग जाम लाजतो आणि बोलतो, ठीक आहे, 2 गोळे द्या. बबलू बोलतो, ठीक आहे, 2 तर 2. आणि मॅडम, तुम्हाला फ्लेवर कोणता पाहिजे? तेव्हा सावली सारंगकडे बघू लागते आणि बोलते, यांना जो आवडेल तोच मला द्या. तेव्हा बबलू बोलतो, वा वा वा, अशी बायको मिळायला खूप भाग्य लागतं. नाहीतर एक माझी बायको, जी मला विचारत सुद्धा नाही आणि आपली गोळ्यावर गोळे हाणते. तेव्हा सारंग बोलतो, बडबड बंद कर आणि गोळा द्या. तेव्हा बबलू एकच गोळा बनवतो आणि सावलीला देतो. तेव्हा सारंग बोलतो, हे काय, फक्त एकच गोळा? तेव्हा बबलू बोलतो, हो हो, कारण कसं आहे ना, आमची मशीन जरा प्रॉब्लेम देते. एका तासाला फक्त एकच गोळा बनवतीये. आणि तसंही तुम्ही दोघे नवरा बायको आहात ना, मग एक गोळा खायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अहो खावा की गोळा. आणि तसंही माझी आई म्हणते, एक गोळा खाल्ला ना तर प्रेम वाढतं. आणि हे ऐकून तर सारंगला राग येतो. तो बोलतो, एक काम करा, हा गोळा ना तुम्ही दोघे खा. चल सावली, असं म्हणतच दोघेही तिकडून निघून जातात आणि गाडीत जाऊन बसतात आणि पुढच्या प्रवासाला लागतात. इकडे मात्र बबलू म्हणतो, सोहम, अरे हा तर आपला प्लॅन फेल झाला. गोळा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला. आता काय करायचं? तेव्हा सोहम बोलतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा प्लॅन जरी फ्लॉप झाला असला तरी आपल्याकडे पुढचा मस्त प्लॅन आहे. तो 100% यशस्वी होणार. आणि आजचा हा भाग इथे संपतो. तर पुढील 1 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, गाडी आता थोडीशी पुढे गेल्यानंतर काही गुंड येतात. सावली आणि सारंग चहा पिण्यासाठी पुढे उतरलेले असतात. आता हे गुंड सोहम आणि बबलूनेच मॅनेज केलेत की काय, हे तर आपल्याला पुढे कळेलच. पण त्यातला एक गुंड सावलीच्या जवळ येतो आणि तिला फुलांचा गुच्छ देतो आणि बोलतो, काय कडक दिसतेस, अगदी या फुलासारखी. सारंग हे सगळं दुरून पाहत असतो. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. ते गुंड आता तिकडून निघून जातात. तेव्हा सारंग तरातरा तिच्या जवळ येतो, तिचा हात धरतो आणि बोलतो, सावली चल गाडीत बस. असं म्हणत असतो, तिला गाडीत बसवतो आणि त्या गुंडांचा पाठलाग करू लागतो. त्या गुंडांना क्रॉस ओव्हर करतो, त्यांना अडवतो आणि बोलतो, ए तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला छेडायची, चल तिची माफी माग. तेव्हा तो गुंड तिची माफी मागतो, सावलीची माफी मागतो आणि बोलतो, ताई सॉरी, मला माफ करा, मी पुन्हा असं कोणत्याच मुलीबाबतीत करणार नाही. तेव्हा सारंग बोलतो, सावली एक गोष्ट लक्षात ठेव, अंगावर जर कोणी हात टाकला तर त्याला सोडायचं नाही. चल त्याच्या थोबाडीत मार. आणि सावली त्या गुंडाच्या थोबाडीत मारते. आणि अशा प्रकारे दोघेही तिकडून निघतात आणि सावलीच्या घरी पोहोचतात. सावलीची घरची सगळी मंडळी त्या दोघांचं जंगी असं स्वागत करते. पण दुसऱ्या दिवशी ताराच्या कार्यक्रमात सारंगसमोर सावलीचं खूप मोठं सत्य येणार आहे. कारण पुरावा गोळा करण्यासाठी तो सावलीवरती पूर्णपणे नजर ठेवणार आहे, तिच्यावरती हेरगिरी करणार आहे. तेव्हा आता ते काय काय आणि कसं कसं घडतं हे बघणं रंजक ठरेल.